श्री गणेशाय नमः. नमस्कार मंडळी, रेखास किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत. तर आपण आज होममेड स्नॅक्स बनवणार आहोत. चला तर मग सुरू करूयात रेसिपीला. एकदम क्रिस्पी आणि मुलांना आवडतील असे एकदम यमी यमी आणि टेस्टी असे स्नॅक्स आपण आज बनवूयात. तर इथे मी बटाटे घेतलेले आहेत. ते मी स्वच्छ धुवून आणि वरची साल्ट काढून घेतलेली आहेत. आता आपण या चिप्स बनवायच्या मशीनने हे बटाटे असे किसून घेणार आहोत, म्हणजे याचे वेफर्स बनवून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण गोल गोल असे चिप्स बनवून घेतलेले आहेत याचे. एकदम इझिली ही मशीन आपल्याला मार्केटमध्ये कुठे पण अवेलेबल होते. भांड्याच्या दुकानामध्ये कुठे पण आपल्याला ही मशीन इझिली मिळून जाते. तर अशा प्रकारे मी बटाट्याचे असे चिप्स बनवून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता. तर आता आपल्याला हे पाण्यात टाकून ठेवायचे आहेत, नाहीतर ते काळे पडतात. हे सगळे बनवून घेईपर्यंत मी बाकीचे चिप्स पाण्यामध्ये टाकून ठेवते. आणि अशा प्रकारे आपण बाकीच्या बटाट्याचे पण सगळे वेफर्स बनवून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता. आणि आता आपण हे पाण्याने स्वच्छ 2-3 वेळेस धुवून घेऊयात आणि पाणी टाकून हे एका बाउलमध्ये ठेवून देऊयात थोडा वेळ. थोड्या वेळानंतर तुम्ही बघू शकता एकदम छान असे पांढरे शुभ्र असे आपले चिप्स दिसत आहेत. तर आता आपण हे चिप्स घेणार आहोत आणि कॉटनच्या कपड्याने एकदम ओलसर आहेत ते आपण सुकवून असे घेणार आहोत. पाणी पूर्ण सुकवून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला. दोन्ही साईडनं आपण हे असे स्वच्छ कोरडे करून घेतलेले आहेत. आता आपण यावरती कॉर्नफ्लॉवर लावूयात अशा प्रकारे. आणि असे 2 वेफर्स घेऊन आपण दोन्हीवरती पण कॉर्नफ्लॉवर लावून घेतलेलं आहे. आणि आता आपण हे फोल्ड करून घेऊयात. फोल्ड करूयात आणि टूथपिक असे आपल्याला लावून घ्यायचे आहे, तुम्ही बघू शकता. लहान मुलांना पण आणि मोठ्यांना पण आवडतील असे हे मस्त स्नॅक्स आपण घरच्या घरी बनवू शकतो. तर अशा प्रकारे मी बाकीचे सगळे वेफर्स असे बनवून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता. आणि आता आपण हे कडकडीत तेलामध्ये छान असे फ्राय करून घेणार आहोत. कढई थोडीशी खोल घ्यायची, आपण ते टूथपिक लावल्यामुळे छान तळता येईल अशी. आणि हे आपल्याला हाय फ्लेमवरती तळून घ्यायचे आहेत, तुम्ही बघू शकता. ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. तर मस्त अशा प्रकारे आपले हे वेफर्स बनवून झालेले आहेत, बघू शकता तुम्ही. दिसायला किती असं अट्रॅक्टिव्ह दिसत आहे, मुलांना ते खूप आवडतील. त्यावरती आपण मीठ आणि थोडासा चाट मसाला किंवा पेरी पेरी मसाला टाकून घ्यायचा, अजून टेस्टी लागतील. तर तुम्ही पण अशा प्रकारे नक्की ट्राय करा. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर तुम्ही बघू शकता किती मस्त असे आपले असे हे 2 साहित्यामधून तयार झालेले स्नॅक्स आहेत, होममेड स्नॅक्स आहेत. बाहेरचे खूप दिवसाचे पॅकेटमधले स्नॅक्स असे वेफर्स वगैरे खाण्यापेक्षा हे अगदी घरच्या घरी कमी वेळेत होणारे स्नॅक्स आहेत. तर तुम्ही बघू शकता, दिसायला पण अट्रॅक्टिव्ह आणि खायला पण तेवढीच टेस्टी झालेली आहे. तुम्ही पण अशा प्रकारे नक्की ट्राय करा. चला तर मग भेटूयात पुन्हा अशाच एका नवीन आणि छान छान रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.